निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखेत सुरू असलेल्या कथित अनागोंदी कारभारामुळे खातेदारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे। गेल्या काही दिवसांपासून आपल्या कष्टाचे पैसे परत मिळवण्यासाठी खातेदार बँकेच्या चक्रा मारत असून दररोज तारीख पे तारीख मिळत असल्याने खातेदारांचा संयम सुटला आहे। याच पार्श्वभूमीवर नांदगाव खंडेश्वर शाखेत खातेदारांनी एकवटून बँक व्यवस्थापनाला जाब विचारला। आमचे पैसे कधी मिळणार, पैसे परत मिळणार की नाही अशा प्रश्नांचा भडीमार करत खातेदारांनी बँकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला। विशेष म्हणजे गेल्या 2 महिन्यात बँकेने मर्जीतील लोकांनाच पैसे वाटल्याचा गंभीर आरोपही यावेळी संतप्त खातेदारांनी केला आहे। याबाबत विचारणा केली असता बँक व्यवस्थापनाकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने खातेदारांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण पसरले आहे। बँक कर्मचारी वरिष्ठ संचालक मंडळाचे आदेश आहेत, आम्हाला काहीही सांगता येणार नाही असे उत्तर देत असल्याने खातेदारांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे। आपल्या ठेवी सुरक्षित आहेत की नाही या विवंचनेत असलेल्या खातेदारांचे लक्ष आता यावर काय कारवाई होते याकडे लागले आहे। समाधान म्हणजे कसं आहे, आता भरून जोपर्यंत फंड येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, कारण की आपल्या ब्रँचमध्ये कॅश नाही। भरून जसं आलंय तसं तुम्हाला भेटणार आहे पैसे, जसे ते आम्हाला वाटप करायला सांगणार आहे आम्ही तसे पैसे वाटणार आहे। नाही बरोबर आहे मॅडम, पण याच्या सोबत याच्या आधी पण यांना तारखा देण्यात आल्या, त्या वरूनच भेटले आहे दादा। हो वरून भेटले आहे। तारखेवर तारीख जर आता एखाद्याला जर इमर्जन्सी दवाखान्याचं किंवा कुठलं काम पडलं यांनी करायचं काय, हे ठेवीदार आहे तुमचे, हो ठेवीदार, त्यांच्या भरोश्यावर तुमची बँक चालतात। तुम्ही काहीच त्याचं समाधान करायला तयार नाही तर ऍज अ ब्रँच आणि मॅनेजर म्हणून तुम्ही काय सांगणार आहे? मी मॅनेजर नाही आहे, माझ्याकडे फक्त प्रभारी आहे। प्रभारी आहे, तुमचं कर्तव्य आहे मॅडम त्यांचं समाधान पण तुम्हाला ते सांगत आहे मी त्यांना का पैसे भेटणार आहे, तुमचे पैसे कुठे जात नाही। त्यांचा हा पण आरोप आहे की तुम्ही याच्या आधी पैसे लोकांना दिले, तर त्याचं काय? त्याच्याबद्दल मला काहीच नाही बोलायचं। अरे तुमच्या इथून गेलेले आहे ना पैसे, तर त्यांचा आरोप आहे ना? माझा आरोप असा आहे की बा काहीतरी व्यवहार झाला त्याच्यामुळे स्टेटमेंट देऊन द्या आणि स्टेटमेंट द्यायला काही हरकत नाही। आजपर्यंत अजूनही आम्ही राहायला मॅडममध्ये 30 तारीखपर्यंत आम्ही तयार आहे, पण आम्हाला कालचा गैरव्यवहार परवाच्या दिवसाचा गैरव्यवहार त्याच्या अगोदरही पैसे आमचं हेच म्हणणं आहे की एका व्यक्तीला न देता ती 20 ते 25 लोकांना दिले ते 10,000 रुपये, 10 जण 25 जण ऍडजस्टमेंट झाले असते, आता एकटाच व्यक्ती ऍडजस्टमेंट झाला असा आरोप होता आमचा। त्याच्यावर तुम्ही काही आम्हाला क्लिअर करून दाखवला नाही, तुमचा आरोप खोटा आहे बा, हे स्क्रीन नोट करून घ्या। आता मॅनेजर साहेबांशी तुमचं काय म्हणणं आहे? मॅनेजर साहेब म्हणजे आम्हाला देताच येत नाही, म्हणजे वरतून ऑर्डर आहे म्हणजे स्क्रीनवर दाखवता येत नाही, स्टेटमेंट लेखी देतात नाही। बरं लेखी देतात त्यांनी स्टेटमेंट फक्त लिहून तरी द्या, स्टेटमेंट लेखी देतात ते वरतून असे आदेश आहे म्हणून ठीक नाही म्हणते, पण लिहून द्यायचा विषयच नाही। मग तुम्हाला पूर्ण सोनं का व्यवहार करून राहिले, सोनं जहाज करून राहिले, पूर्ण व्यवहार करून राहिले, आम्हाला शंका आहे अशी बँकेत तुम्ही बसून राहिल्या, सर्व कर्मचारी बसून राहिले, पगार घेऊन राहिले त्याची, तुम्हाला लेखी का देत आहे? काय सांगाल मॅडम याच्यावर? नाही मला काहीच नाही बोलत याच्यावर, त्यांचा तो आरोप आहे, मग मी हे कसं मान्य कसं करू? नाही पण आरोप आहे ते तुम्ही त्याचं समाधान करा ना, आरोप आहे हे मान्य आहे पण त्यांचं समाधान करा ना आरोपाचं। मॅडम केलाच नाही सिद्ध करून द्या, विषय काय आपण चोरी केली नाही, मग आपल्याला बोलायला काय हरकत, सिद्ध करून द्यायला काय हरकत? हा तुम्ही जे म्हणताय ते अगेन्स्ट रूल्सच्या अगेन्स्ट आहे ना, म्हणून आम्ही तसं नाही करू शकत, आम्ही ते कर्मचारीच आहे। पण पैसे नाही का मॅडम? तोही आमच्या हातात नाहीये ना। नाही मॅडम तुमच्या हातात नाहीये, पण तुम्ही ते समोरच्या सोबत तुमच्या संचालक लोकांसोबत सर्वांची चर्चा करून त्यांचं समाधान करू शकता ना। तुम्ही आले उडीची उत्तर देऊन त्यांना तसं नाही चालणार ना मॅडम? उडीची उत्तर देतच नाही, ते नागपूरला जाऊन आले त्यांनी कंडिशन। त्यांचं समाधान आता काय तर करा ना। आता मी एवढंच म्हणते का महिन्याच्या शेवटी पैसे भेटतील, बाकी मी काहीच नाही। आम्हाला फक्त आमचं म्हणणं कसं आहे की स्क्रीनवर आम्हाला ते डाटा दाखवा। गेले 10 जण दिले, मला तर 5 रुपये नाही दिले, माझे एफडी नाही आहे, माझे विड्रॉल आहे। तुम्ही कसं म्हणता? माझ्याकडे एफडी नाही आहे, विड्रॉल आहे, विड्रॉल। म्हणजे एकंदर पाहता तुम्हाला काही सांगायचं नाहीये? नाही, याच्यावर मी काही बोलू नाही शकत ना। म्हणजे कस्टमरचं समाधान करणे नाही, पैसे देणार आहे फक्त एवढं। पैसे देणारा हा मुद्दा नाही ना मॅडम, समाधान काय करा? पैसे भेटणार आहे तुम्हाला बस एवढं। तुम्ही समोरच्याशी बोलले, या विषयावर मी समोरच्याशी बोलले, तुमच्या अध्यक्षांची संख्याला कधी सर्वांशी बोलले, त्यांचं समाधान करण्यासाठी काही पाऊल उचलले, आपण काय केलं? आता एवढे लोक आपल्याकडे आले, आपण काय केलं?
आता मला बोलू द्या तेव्हा बोलेल मी. बोला ना मॅडम, बोला ना. सध्या आता सगळे लोक ते त्यांना कोर्टातून एक लेटर भेटणार त्याच्यामध्ये बिझी आहे, त्यामुळे ते फोन नाही उचलत आहे. आमचे नाही उचलत तर कोणाचे? नाही पण मॅडम हे कस्टमर आहे, तुम्ही समजू शकता. यांचे पण नाही, आज तर मी मुलांचे काहीच शिक्षण नाही, आज काहीच आहे, नाही. यांच्या मुलांचं शिक्षण आहे, हो, यांच्या बरोबर. पेरणी पाण्याचं हे आहे. सगळं बरोबर आहे. त्याच्यासाठी समाधान तर करू शकता ना. सगळं मान्य आणि आहे. त्यांचं आरोपाचं खंडन तुम्ही अजून केलेलं नाही आहे. नाही, सगळं मान्य आहे त्यांचं. म्हणजे त्यांचा तुम्ही पैसा कुठेतरी येते. दोषी आहे, तुमची ब्रँच दोषी आहे, तुम्ही काहीतरी घोळ केलेला आहे. अर्थातच म्हणजे याचं समाधान, त्यांचा जो आरोपाचं खंडन करायला तयार नाही, म्हणजेच तुम्ही तरी काहीतरी घोळ केलेला. बरोबर मॅडम, बोला. मला काहीच नाही बोलायचं याच्यावर. पैसे भेटते एवढं सांगते मी, बाकी मला काहीच नाही बोलायचं. धन्यवाद. अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव, खंडेश्वर.